सियावर रामचंद्र की जय. माता सीतेची सुटका करण्यात आलेली आहे आणि त्या रामचंद्रांच्या भेटीला आलेल्या आहेत. बघा हो, 1.5-2 वर्ष आपल्या पतीच्या विरहात काढल्यानंतर प्रत्यक्ष पतीला बघण्याचा आनंद, डोळ्यातून झरझर 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 पाणी वाहत असेल. रामचंद्र एवढा सगळा सायास करून आपल्या पत्नीच्या सुटकेसाठी तिथे आलेले होते आणि महाभयंकर युद्ध घडलेलं होतं. ती प्रत्यक्षात समोर असताना रामचंद्रांच्या मनातील भावना काय असतील? तो सोहळाच कसा छान असेल ना. पण या सोहळ्यातही विघ्न आणू पाहणाऱ्या माणसांची संख्या मोठी हो. लोकांचं चांगलं होतंय हे आम्हाला बघवतच नाही. हजारो वर्ष आधी चांगलं झालं असेल तरीही आम्हाला बघवत नाही, ऐकिवात येत नाही. त्यातला ऐब काढून आपण कसे ज्ञानी हे सांगण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. वेगवेगळ्या 3 कथा याच्यामध्ये आल्यात. प्रत्येक जण आपापल्या परीने ही कथा सांगतो. काही जणांना समर्थन करायचं आहे म्हणून समर्थन करणाऱ्या कथा तयार करतो. काही जणांना रामचंद्रांच्या चारित्र्यावर, वागण्यावर शंका निर्माण करायची आहे म्हणून तो आपल्या कथा सांगतो. कुणी पिवळ्या पुस्तकातल्या कथा सांगतो, कुणी अंधभक्तीच्या पोथ्या पुराणांमधल्या कथा सांगतो. कथा प्रत्येक जण सांगतो, पण वेगवेगळी सांगतो आणि आपले हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतो. कथा सांगितल्याने तुमचे हेतू साध्य होतील, रामचंद्रांची कथा नाही करणार. तुम्हाला न सीता करणार आहे, न राम करणार आहे, न रामायण करणार आहे. बस आपल्या मनातल्या विचारांना, विकारांना त्यावेळेला कसं होतं हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न होणार आहे, इतकंच. त्यामुळं आनंददायी वाटतील, आपल्या इच्छा पूर्ण होतील अशा कथाश्रवणातून फार फार तर विरेचनाचं सुख मिळू शकेल, बदनामीचा आनंद घेता येईल. प्रत्यक्षात रामचरित्र कळणार नाही. राम कळायला हवा, राम समजून घ्यायला हवा, राम आचरणात आणायला हवा. ते आम्हाला करायचं नाही आहे. आम्हाला रामचरित्राचा न्याय निवाडा करायचा आहे. आपली अक्कल केवढी, आपण न्याय निवाडा कोणाच्या चरित्राचा करतोय? आपली बुद्धीची कुवत केवढी, जग किती कळलंय आपल्याला. पण नाही, आम्हाला तो कसा योग्य वागला नव्हता हे सांगायचं आहे. काहींना मतवादी व्हायचं आहे, काहींना लिब्रांडो व्हायचं आहे आणि प्रत्येकाने आपापल्या स्वरूपात रामाच्या चरित्राचा न्याय करायचा आहे. हजारो वर्ष आधी घडलेल्या घटना आजच्या फुटपट्टीवर लावून तपासायच्या. पहिला प्रयोग सांगतो. राम, सीता समोर उभी आहे. रामचंद्र सीतेला म्हणाले, एवढे दिवस रावणाच्या ताब्यात होतीस, काय झालं असेल कुणास ठाऊक, तुझ्या मनात काय विकार आला असेल कुणास ठाऊक, तू पवित्र आहेस की नाही ही माझ्या मनात शंका आहे, त्यामुळं तुला अग्निपरीक्षा द्यावी लागेल. मग सीता ही रामाच्या समोर उभे टाकून म्हणाली, एवढं सगळं असूनही परीक्षा द्यावी लागणार असेल तर माझं काय अर्थ राहिला? अरे विकृत मनोवृत्तीच्या माणसांनो, सीता रावणाने पळवून नेली आहे हे जटायूकडून रामचंद्राला कळाल्यानंतर सीता कुठे आहे याचा शोध घेत वेगवेगळ्या राजांना त्याच्या राज्यप्राप्तीसाठी मदत करत हजारो किलोमीटरचा पायी प्रवास आणि जवळपास 100 योजने पूल बांधून समुद्र प्रवास आणि एवढं महाभयंकर युद्ध, एवढं सगळं पार पाडायला रामचंद्र पुन्हा एवढं सगळं करून पुन्हा सीतेला प्रश्न विचारणार होते का?
नाही तू पवित्र असल्याची साक्ष मला आली पाहिजे. रामाना आपली पत्नी काय आहे हे ठाऊकच होतं, म्हणूनच ते तिच्या मुक्ततेसाठी तिथवर गेले होते. हे आम्हाला कळतच नाही. रामाच्या मनात शंका असती तर एवढा सगळा उपद्व्याप करण्याची काय गरज होती? दुसरी बायको करून बसली असते ना निवांत. सोपं आहे ना काम. पण आमच्या मनातल्या गोष्टी आम्ही व्यक्त करायच्या, संपलं. दुसरी एक कथा येते, म्हणजे ही एक कथा झाली. दुसरी एक कथा येते. हे भाबडे भक्त आहेत, ते गाबडे भक्त आहेत. म्हणजे रामावर शंका, मग सीता, ते फेमिनिस्ट, मग सीतेने नेहमी अग्नी परीक्षा द्यायची का असं विचारणारे, ते गाबडे भक्त. आता भाबडे भक्त बघा, ते म्हणले रावणानं पळवून नेली ती खरी सीता नव्हतीच. मग ते म्हणले राम होता हुशार. मग राम म्हणला अग्नी पेटवला, नागलीला म्हणला इकडे ये. अग्नी आला, त्याला म्हणले हे घे माझी बायको, तू घेऊन जा. ते म्हणला नेतो. मग रावणाला खरी बायको मिळाली पाहिजे ना. मग रावणानं म्हणले रामानं अग्नीतून काढली एक छाया सीता. अग्नीत छाया कशी शिल्लक राहिली हा प्रश्न वेगळा. मग अग्नीने एक छायारूप सीता रामचंद्रांना दिली. सीतेचं मायावी, माया म्हणता येत नाही म्हणून छाया म्हणायचं, कारण राम मायावी नव्हते ना. खरं तर ते ईश्वर मायापती असतो. ह्या मायापतीकडून मिळालेल्या थोड्या थोड्याशा किरकोळ किरकोळ विद्येवर राक्षस तयार होतात आणि आपले मायावी असल्याचा आभास निर्माण करतात. असो, असेल ते काय आपल्याला सोडून देऊ. अशी एक कथा तयार झाली. ते म्हणले अग्नीकडून घेतली आणि मग तीच सीता घेऊन रामचंद्र फिरत होते. का बरं? नाही, रामाला माहित होतं ना म्हणले आपला अवतार कशा करता झालाय ते. मग रावण तर सीतेला पळवून न्यायलाच हवा. मग तिकडं गेली उगत, तिला कशाला त्रास, त्याच्यापेक्षा आपलं एक डुप्लिकेट रूप तयार करून ठेवू आणि तेच रावणाकडे पाठवून देऊ. म्हणजे आपली सीता आहे सुरक्षित, रावणही मरेल आणि पुन्हा अग्नीला नंतर बोलवून घेऊ. ते जे अग्नीला बोलवलं ना म्हणले, ते काही अग्नी परीक्षा द्यायला नव्हतं बोलवलं. मग ते म्हणले अग्नीला प्रज्वलित केलं, म्हणले तुझी तू घेऊन जा, माझी मला दे. तेवढ्यासाठी केलं तर म्हणले अग्नीला बोलवलं होतं. त्यामुळं हे काही अग्निपरीक्षा खोट आहे. त्यावेळेला अग्नीकडे दिली, आता अग्नीकडून परत घेतली. झालं म्हणले, संपलं का? हो बाबा, भाबडे. उत्तर काय हे कळत नाही, हा भाबडेपणा आहे. त्यामुळं ही छाया सीता, मायावी रूपातली सीता, हा भाबडेपणाही आपण ऍक्सेप्ट करा. लोककथांच्या मधला धूर्तपणा, भाबडेपणा स्वीकारत जावं लागतं. आता काही धूर्त होती, काही भाबडी होती. अजून एका कॅटेगरीची लोक आहेत, प्रॅक्टिकल. त्यांचा अप्रोच कसा असा प्रॅक्टिकल असतो. म्हणजे रामचंद्र असे वागले असतील, त्यांच्या मनात हेच असेल, असा एक प्रॅक्टिकल अप्रोच असतो. तो प्रॅक्टिकल अप्रोच काय आहे आणि सीतेची अग्निदिव्य काय आहे हे बघावं लागेल पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.